नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण स्ट्रक्चर ऑफ यूट्रस हे बघणार आहोत, हे स्टडी करणार आहोत. तर यूट्रस हे फिमेलमध्ये असते आणि यूट्रस हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे फिमेलमध्ये. यूट्रस लोकेटेड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर, याला वॉम्ब सुद्धा म्हणू शकतो आपण, त्याला दुसरं नाव आहे वॉम्ब. अँड इट इज अ पियर शेप ऑर्गॅन, हॅलो मस्कुलर इन अ फिमेल बॉडी. तर यूट्रस जे आहे, यूट्रस इट इज डिवायडेड इंटू 3 रिजन. वन इज कॉल्ड ॲज अ फंडस, हे वरचा जे पार्ट आहे त्याला फंडस म्हणतात. इट इज अ डोम शेप. आणि त्याच्या खाली आहे ना बॉडी आहे, बॉडी अँड सर्विक्स. बॉडी इट इज अ ब्रॉड पार्ट and cervix it is a narrow part of uterus. आणि हे युट्राइन वॉल आहे, पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम अँड एंडोमेट्रियम. आणि सर्विक्सच्या खाली वायजना असते. यूट्रस डिवायडेड इंटू 3 रिजन्स. वन इज अ फंडस, सेकंड इज अ बॉडी अँड थर्ड इज अ सर्विक्स. आता जे फंडस आहे हे आहे फंडस. इट इज अ डोम शेप पार्ट of uterus and implantation of embryo या फंडस मध्ये होते. एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन्स फंडस मध्ये होते. आणि बॉडी ऑफ युट्रस इट इज अ ब्रॉड पार्ट ऑफ युट्रस. सर्विक्स इट इज अ नॅरो पार्ट. सर्विक्सच्या वर बॉडी असते. आता हे इकडे बघा, हे आहे बॉडी ऑफ युट्रस आणि त्याच्या खाली सर्विक्स आहे. तर सर्विक्सला 2 ओपनिंग असते. देर आर 2 ओपनिंग्स इन अ सर्विक्स, इंटरनल ऑस अँड एक्सटर्नल ऑस. इंटरनल ऑस टुवर्ड द बॉडी कनेक्ट द सर्विक्स टुवर्ड द बॉडी अँड एक्सटर्नल ऑस इट्स कनेक्ट टुवर्ड द वायजना. म्हणजे सर्विक्सला वायजनाकडे कनेक्ट करते एक्सटर्नल ऑस आणि इंटरनल ऑस टुवर्ड द बॉडी ऑफ युट्रस. तर युट्राइन वॉल जे असतात त्यांचे 3 लेयर्स आहेत. वन इज अ outermost layer called as a perimetrium and middle layer called as a myometrium and innermost layer called as a endometrium. तर perimetrium it is a outermost layer. Myometrium it is a thick layer of smooth muscle. Vigorous contractions cause a labor during the parturitions. पार्च्युरेशन म्हणजे चाइल्ड बर्थ किंवा डिलिव्हरी. तर जेव्हा पार्च्युरेशन होते ना, तेव्हा जे मायोमेट्रियममध्ये जे मसल्स असतात हे आहे मायोमेट्रियम. पेरिमेट्रियम इट इज आउटरमोस्ट लेअर, त्याच्यानंतर मायोमेट्रियम. या मसल्समध्ये आहे ना, याच्यामध्ये थिक स्मूथ मसल असतात. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होते, मल्टिपल कॉन्ट्रॅक्शन. अँड एंडोमेट्रियम जे आहे, endometrium it is a innermost layer of uterus. It is made up of stratified epithelium. Thickness changes during the menstrual cycle. Menstrual cycle च्या वेळेस याच्यामध्ये जे थिकनेस असते त्या थिकनेस मध्ये काही चेंजेस होतात. आणि richly supply with the blood vessel and uterine gland and nourish the developing fetus. तर डेव्हलपिंग फोटसला हे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. इनरमोस्ट एंडोमेट्रियम इट इज युट्राइन वॉल, ते न्यूरिश करते डेव्हलपिंग फोटसला. आणि याच्यामध्ये खूप काय ब्लड वेसल आणि युट्राइन ग्लँड असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.